सोनूने मला सांगितलं तुम्हाला काही सांगू नको म्हणून कुठे चाललोय. मी ओरडते कारण इथे हवेचा आवाज येतोय, पण मी एडिटिंग मध्ये आयसोलेट केल्यावरती तो हवेचा आवाज जाईल आणि मी फक्त ओरडते एवढंच येईल. सोनूने मला सांगितलं की त्यांना सांगू नकोस आपण कुठे जातोय ते, पण मी कॅप्शन टाकल्यावर तुम्हाला समजूनच जाणार ना कुठे जातोय ते. बरोबर की नाही सोनू? बरोबर ना सोनू? ये आता सोनू तू पण ये. आम्ही अर्ध्या रस्त्यात पोहोचलो आहे. जातोय फक्त जातोय आणि माझी केस सगळी विस्कटली आहे. बघा कशी जाते मी केस, सगळा मेकअप गेला, सगळी केस खराब झाली आहेत. असा कंटाळा आलाय ना मला, म्हणजे कंटाळा नाही आलाय, मजा येते खरं तर. सोनू आमचा ऑफिसला जातो ना, मग गाडीवर फिरायला भेटत नाही मला. मग आता मज्जा येते मला, पण माझी केस खराब झाली की मला कंटाळा येतो. सोनू आमचा काही बोलणार नाही आता, कारण तो गाडी चालवतोय आणि तो बोलेल पण मी त्याला बोलायला नाही देणार. पण मग भीती वाटते गाडी चालवताना बोलण्यावरती. चाहे मी किती पण बडबड करू दे पाठी, पण त्याने गाडीच चालवायची बस, बाकी काय. आपण तिथे का थांबलोय? वरती का म्हणजे केसांमध्ये जटा झालाय. हे बघा केवढा जटा झालाय, एवढा जटा झालाय केसांमध्ये. मी सांगतो हेल्मेट वगैरे घाला, कमी होईल. केस बांधून चला नाही, काही द्यायचं नसतं. मला नव्हतं बोललेलास तू हे आधी काय. जेवढ्यांना पण मी सांगितलं तेवढ्यांना नाहीच बोलले गेले, म्हणून मी बोलण्यास सांगितलं. आपण आलोय खरं, पण मंदिर चालू आहे की नाही मी बघितलं नव्हतं ऑनलाईन. मला आता लक्षात आलं की मंदिर चालू आहे की नाही बघितलंच नाही मी. आम्ही स्पॉट चालू वाटतं तो खायची जात भरती म्हणजे बंद करून जात असेल तर एकच भजी नसतो तिथे, भरपूर भजी आहे. सोनू सोडवणार आहे, केवढं काय जात आहे, कसं सुटणार आहे. ब्लॉग चालू नाही काय नाही, बरोबर चालू होते नाही. सोनूच आहे माझा, तुम्ही काय व्यायाम नका बाळगू. झाले माझी केस सुटली म्हणून आम्ही थांबलो मध्ये. म्हणजे केस खूपच जटा झालेला, खूपच म्हणजे बेकार झालेला. एवढा कधी होत नाही, मी गाडीवर बसते केस खुलून सोडू, एवढं कधी नाही होत. या टाइमला असंच झाला गाडीवर. आता मी तुम्हाला जुहूचं इस्कॉन टेम्पल दाखवणार आहोत. नमस्कार मित्रमंडळी, मगाचा नमस्कार काही असा व्यवस्थित झाला नव्हता म्हणून आमचा नमस्कार या. नमस्कार मित्रमंडळी, आमच्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आज आम्ही चाललोय इस्कॉन टेम्पलला, जुहू. आम्ही ऑलरेडी पोहोचलोय, म्हणजे 2 मिनिटाचा रस्ता बाकी आहे. हा माझी केस सरळ करण्यासाठी म्हणून आम्ही थांबलो इथे. केस वगैरे सरळ करू. अरे पण इथं पार्किंग आहे. हे पण विचार नाही केला. तू गेलेला आहेस? चल ना बघूया. सांगितली केस का सगळीची ऑफिसचे पण आहे माझी, तर मी रिस्क नाही घेणार आहे. कसला आता 2 मिनिटासाठी काय, 2 मिनिटासाठी काय तर तरी पण 2 मिनिटात काही होऊ शकतं. काय नाही होणार बस. असं हवं होतं ना काहीतरी वरती केस बांधली गाईस, नको बांधू परत. तुला माहिती आहे मला किती केस दुखले की मुलींनाच माहिती आहे. मुलींचं बाबा मुलांना बोलायला काय प्रॉब्लेम आहे, बोलायला काय ना. माझी देण काय गेली हिला मागच्याला इग्नोर मारा. कळली खाली तुटली. बरोबर लावला ना, उलटा लावला बाबा. बस कधी तुला माहिती हे ड्रायव्हर गाडी निकाल गाडी, मेरा पर्सनल ड्रायव्हर है, पर्सनल ड्रायव्हर है ये. आता मी निघतो इथं डायरेक्ट मंदिरात चाललोय ना. सोनू देवाची गाणी बोलली पाहिजे ना. ओम जय लक्ष्मी माता, मैया जय लक्ष्मी माता. मंदिरात चाललोय ना, मग मंदिरातली गाणी घेते. कलशच घेतले आणि मी पोहोचलोय मंदिरामध्ये आणि आम्ही इथे पे एंड पार्क मध्ये आमची 2 व्हीलर म्हणजे गाडी उभी केली. 2 व्हीलर साठी ते 30 रुपीज होते फॉर 2 आवर्स आणि 4 व्हीलरचं आम्ही वाचलेलं वगैरे ठेवायची पण मस्तपैकी व्यवस्था आहे. आणि हे मंदिर आहे. मी आलोय आता, आम्ही चप्पल वगैरे ठेवू
आणि मग आतमध्ये जाऊ. इथे असं बाहेर एंट्रन्सला जसं मस्त श्री विष्णूंची प्रतिमा आहे, म्हणजे श्रीकृष्णांची. अरे श्रीकृष्ण आहेत ते, श्रीकृष्ण आहेत जे नाही का ह्याच्यातनं आलेले वर, असं म्हणजे ते पाण्यात जातात आणि मग वर येतात शेषनागांवरती. ती वाली प्रतिमा आहे इथे. आणि खाली पाणी आहे आणि त्यामध्ये मस्त असे मोठे मासे आहेत तिथे, मासे पण आहेत. मग काय नाग, कोण तो असुर होता तो ना. काहीच आम्ही आलेलो तिथे ना, असं पडदे ओपन होतात आणि श्रीकृष्ण आणि राधा देवींना असं मस्तपैकी सजवलेलं ते ओपन करतात मंदिरातलं आतलं. पण ते मिस झालंय वाटतं. सगळेजण जय श्रीकृष्ण करतात, म्हणजे गेलं. बघूया आता. राधे कृष्ण. हा राधे कृष्ण. आम्ही आता बसलोय इथे मंदिरामध्ये. छान वाटतंय आम्हाला, शांत वाटतंय. पण एकदा येऊन बघा इथे इस्कॉन टेम्पलला. हेच नाही, तुम्ही कुठल्याही इस्कॉन मध्ये याल तरी तुम्हाला पण आम्ही इथे चूच्या इस्कॉन टेम्पलला आलोय. आम्हाला हे जवळ पडतं. पण मी दादरच्या पुढच्या आहे आपल्या तिथं पण गेलोय 1-2दा. ते पण भारी आहे, बरं वाटतं, शांत वाटतं. कधी पाहिजे तर तुम्ही येऊन तिथं बसू शकता. हा आता मी मंदिरातून बाहेर चाललोय आणि बाहेर एक्झिटच्या याच्यावरती सगळं म्हणजे एक्झिट आहे एक्झिटचा जो मार्ग आहे तिथे सगळे यांनी स्टॉल वगैरे आहेत आधीपासूनचे लावलेले. छान अशा मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत श्रीकृष्णांच्या. हे श्रीकृष्ण, हनुमान. कसं आहे ते चॉकलेटचं? चॉकलेट आहे, चॉकलेट केकच आहे. मी मस्तपैकी पॅरामिड पेस्ट्री घेतली आहे आणि एक 4 केक घेतले. मम्मी व्हिडिओ मध्ये अमाऊंट बघेल काय बघा, तुम्हाला हवंय घेऊया काय? उचलून चालू आहे. आणि इथेही स्टॉल आहेत मस्त मस्त खाऊचे काही ना काही. म्हणजे असं एकदम मंदिर आतमध्ये एवढं मोठं आहे, मला वाटलं नव्हतं. काहीच आमच्या चप्पलचं कुपन हरवलंय. चप्पलचं कुपन हरवलंय आमच्या. विदाऊट चप्पल जावं लागणार आहे आता. काय माहिती आता, बघूया कसं काय जाते. कुपन हरवलंय आमच्या. आम्ही निघालो घरी जायला. ये, आणि मी केस पण वरती बांधलेत. केसांचा गुंता झालेला येताना. आता जाताना वरतीच बांधली मी केस. आता जातो भुर्र एकदम. 25 मिनिटं तरी लागतील आम्हाला जायला तिकडे. वाव, इथे बघ टेडी बघ, टेडींचं शॉप आहे इथे. मस्त आहे ना. मला असंच घर पाहिजे. त्याचं असं घर असेल ना टेडीवाला, असं त्याच्याशीच लग्न करणार मी. भारी होतं यार, मला पाहिजे. आता मी हायवे वरती आहे. आता फटफट जातो आम्ही. मी परत मोठ्याने बोलायला लागले कारण इथे हवेचा आवाज येतोय. मी आयसोलेट केल्यावरती तुम्हाला फक्त माझाच मोठा आवाज येते. मला वेड्यात काढू नका प्लीज. हॅलो गाईस. अरे ते इथे मला. आम्ही लोक आलोय जुहू बीचला. खूप. आणि सनसेट बघायला, आम्ही सनसेट बघायलाच आलो दोघं जण इकडे. सनसेट अजून बाकी आहे अजून मस्तपैकी. त्यांना पण दाखवू आम्ही सनसेट वगैरे. आणि अशी काही गर्दी नाही जास्त, नॉर्मल आहे. आम्ही मम्मी आली असेल लय मजा आली असती यार. कारण की वर्किंग डे, बँक हॉलिडे आहे म्हणून जास्त काय अशी पब्लिक नाही, क्राऊड आहे. पण मम्मीला आम्ही लोक येणार आहे परत. आम्ही एकदा चाललो. मम्मीला मजा करते आमची अशा गोष्टींमध्ये. मम्मीला खूप असं इंटरेस्ट असतो आमच्यामध्ये फिरायला. पण आम्ही स्कूटीने आलो ना दोघं जण, म्हणून ती आली नाही. असं पूर्ण फिरून देत नाही. मेरा भाई तू मेरी जान है. सनसेट होत आलाय आणि या साईडला तुम्ही बघितलं होतं तर तुम्हाला शिप्स पण दिसतील.
सोनू लय भारी दिलंय. पाठवून चालत अशी सिंगल म्हणजे मला रीलला टाकायसाठी. तुला रेलला टाकायसाठी कालीच येणार पण पॅसेजला आहे. गोरी येणार तू. ब्लॉग मध्ये आलं तरी चालेल. पाण्यात एकदम पुढे नको जाऊ. तिथं जिथे लाट चमके तिथं थांबणार मी पाण्यात नाही जात. पाण्यात नाही. काय लवकर धोक्यासाठी लाट येऊन गेली आहे. वाईट वीज अरे पाय माय बी 3 इडियट्स गाइस. सबस्क्राइब टू माय चॅनल. हा माझा चॅनल आहे. त्याच्यावरतीच पाय देतेस तू. खालती तिकडे मागे खालती बघा तशी चालत असेल. त्या साईडला फिर आणि चालत असेल. हे बघ असं घे ना, अशी व्हिडिओ घे ना. ह्याच्यामध्ये जेटस्की असते ना, ते समुद्रामध्ये चालताना म्हणजे समुद्रामध्ये असं बोट असते पळवायची असते ती तिकडे आहे. तुम्ही मला बोलतो चलता येईल त्याच्यामध्ये जाऊया. मला नाही जायचं. माझं अजून लग्न पण बाकी आहे. मला लग्न करायचंय. पूर्ण आयुष्य जगायचंय. मी एकदा तरी जाणार आहे. मला मम्मी पप्पांसाठी घर घ्यायचंय. एवढं माझे स्वप्न आहेत ते का मी असंच हे करू. मी नाही जाणार बाबा. मला पाण्याची एक तर भीती वाटते. पाणी म्हटलं तर मला लय बेकार वाटतं. म्हणून मी 4 दिवस आंघोळ पण नाही करत. एवढं खरं नव्हतं बोलायचं ना. तुम्ही मागे सनसेट बघू शकता. कारण की आम्ही सनसेट बघापर्यंत थांबू नाही शकत. कारण की लेट होईल. आणि आमची मी मम्मीला बघायला हे मी मम्मी अगर हे व्हिडिओ म्हणजे नाही आला तर मी सेपरेट व्हिडिओ मम्मीला दाखवणार. त्याच्यापेक्षा आले व्हिडिओ तर ठीक आहे. नाही माझी मम्मी सो स्वीट आहे. तुम्ही बघितलं असेल माझ्या मम्मीला. ब्लॉग बनवते माझ्यासोबत रील पण. मम्मी माझी एकदम 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 सपोर्टिव्ह मम्मी आहे. सपोर्टिव्ह मम्मी. अशा प्रकारे आम्ही आता चाललो घरी निघतो आणि घरी जाऊया. कंटाळा आला. तुम्हाला पण कंटाळा आला असेल ना. मला तर जाम कंटाळा. गाडीवरनच फिरतोय तरी पण कंटाळा. बरं झालं आम्ही विचार केलेला बाय रोड जायचं म्हणजे बस आणि ट्रेन असं ट्रॅव्हल करून जायचं. पण मग नंतर मी बोलले सुनला नको गाडी घेऊन जाऊया. ट्रॅव्हल करून गेलं तर अजून हालत बेकार झाली असते. नाही धुतरच नाही. आधी धुतायला लागलो. लवकर म्हातारपण आलं ना. लोकांच्या म्हातारपण काय नाही करू शकत. कुठे तिकडे पुढे आहे ना आपली गाडी. या गाडी कुठे लावली ही पण माहिती नाही. माझं इथे मला थांबवत नाही. गाडी कुठून जाऊ तुम्ही. चला मग आता आम्ही गाडी काढतो आणि बाय बाय.